शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। मतदानाच्या दिवशी कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरे गटाची बाजू घेतल्याचं त्यांनी पत्रामधून म्हटलं। त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदेंनी यावेळी केली। गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून ठाकरे गटाची बाजू घेतली। मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकरांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला। गजानन कीर्तीकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला। अमोल हे गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, त्यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला। गजानन कीर्तीकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत। गजानन कीर्तीकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे। मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा। गजानन कीर्तीकरांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा। शिशिर शिंदे यांनी या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे। कीर्तीकरांसह त्यांच्या पत्नीने जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भामध्ये त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे। गजानन कीर्तीकर यांची हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। पण आता शिशिर शिंदेंनी पत्र दिलं व ह्यांना हकालपट्टी करा, त्यांनी त्याची भावना, तो एक जुना सहकारी माझा, एक ध्येयवादी असा शिवसैनिक, कळलं की नाही, कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेला नाही। माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका, त्यांनी सरळ मागणी केली। त्यांनी काय असं छुपं कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही त्यांनी, तो माझा स्पर्धक पण नाही। पितापुत्रांमध्ये काही मिठाचा खडा पडावा, घरामध्ये भांडणं व्हावीत असं कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही। सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही। परंतु आपण म्हणजे शेवटी मुलाला पण काहीतरी व्यक्ती स्वातंत्र्य असेल ना, तो पण वयाने मोठा आहे, तो कार्यकर्ता आहे, ठीक आहे, वडिलांच्या भावना असतात, त्या भावनाबरोबर गजाभाऊ बोलले असतील, पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। मातोश्री जी सोडली ती विचारपूर्वक सोडली मी। मला काय मातोश्रीकडून काय मिळवायचं आयुष्यात आणि एकनाथ शिंदेकडून काय मिळवायचं असं काही नाही राहिलेलं, पण विचारपूर्वक सोडलेली आहे मी। हा पक्षांतर्गत विषय आहे, हा चव्हाट्यावरती मांडायचा नसतो। या संघटनेला बळकटी, संघटना निवडणुकीला सक्षम होईल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात मी करून त्यांना पूर्णपणे भक्कमपणे साथ देणार।